आज आपल्या सोबत आहेत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी. सर, नवशक्तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. निवडणूक आहे आणि निवडणुकीचं सगळं वातावरण आहे आणि सगळं लक्ष असतं ते निवडणूक म्हणजे इलेक्शन कमिशनकडे. तुमचं आत्ताचं जे आम्ही वेगवेगळ्या बातम्या ऐकतोय, मला हे जाणून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंत किती कॅश जी आहे ती सीज करण्यात आली आहे निवडणूक. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 187 कोटी एवढी मालमत्ता आपण सीज केलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या डायरेक्शन्सनुसार महाराष्ट्रात SSTs म्हणजे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आणि FST म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड्स हे कार्यरत असतात. अशी 5000पेक्षा जास्त टीम्स कार्यरत आहेत आणि त्या सर्वांनी मिळून तशाच आमच्या ज्या एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत, पोलीस असेल, एक्साईज असेल, अशा सगळ्या एजन्सीजनी मिळून आजपर्यंत आचारसंहिता सुरू झालेल्या दिवसापासून 187 कोटी रुपयाची मालमत्ता ही जप्त केली आहे. त्याच्यामध्ये कॅश आहे, ड्रग्ज आहेत, त्याच्यात प्रिशियस मेटल्स आहेत किंवा फ्रीबीज आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकार. सर, किती तक्रारी तुमच्याकडे दाखल झालेल्या आहेत? कारण आता एकतर आचारसंहिता म्हटलं की आचारसंहितेचा भंग कुठे होईल असं याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. किती तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्यावरती किती जणांवर तुम्ही कारवाई केली आहे? यासाठी एक सी विजिल ॲप आहे आणि हे ॲप सगळ्याच म्हणजे ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. आणि कुठल्याही नागरिकाला जर आचारसंहितेचा भंग आढळून आला तर तो फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून त्या ॲपवरती पोस्ट करू शकतो आणि त्याच्या GPS लोकेशन सकट ती बाब आमच्या यंत्रणेकडे पोहोचते आणि जवळपासची जी फ्लाईंग स्क्वॉड आहे त्याचे लोक 100 मिनटाच्या आत त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्याबद्दलची कार्यवाही करतात. आचारसंहिता लागू झाल्यापासून आज तागायत महाराष्ट्रात सी विजिल ॲपवरती 1648 तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यापैकी 1646 तक्रारींवरती 100 मिनटाच्या आत कारवाई झालेली आहे. आमच्या टीम्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि आचारसंहितेचा भंग थांबवण्यात आलेला आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असतो तो म्हणजे एकतर शहरी भागातल्या मतदारांना बाहेर काढणं मतदानासाठी. तर यासाठी तुम्ही यावेळेला काही वेगळं काही केलेलं आहे का? कारण जेव्हा निवडणूक जेव्हा बोललं जात होतं, आपण जर वोटिंग पर्सेंटेज बघितलं आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणचं जरी वोटिंग पर्सेंटेज बघितलं तर गेले कित्येक वर्षातलं खूप कमी वोटिंग पर्सेंटेज आहे. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. तर शहरी मतदार जास्तीत जास्त बाहेर पडावेत यासाठी तुम्ही काय करताय? आपलं म्हणणं बरोबर आहे की आपण जर हिस्टॉरिकल डेटा पाहिला तर ट्रायबल एरियाज म्हणजे आदिवासी भाग किंवा ग्रामीण भाग याच्यापेक्षा शहरी भागामध्ये मतदानाचं प्रमाण हे कमी आढळतं. या विषयाचा इलेक्शन कमिशनने अतिशय गांभीर्याने विचार केला. काही अभ्यास आम्ही केलेले आहेत आणि ही जी काही अर्बन ॲपॅथी आपण म्हणू याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल यावरती विचार झाला आणि त्याप्रमाणे एक तर महत्त्वाचं पाऊल असं उचलण्यात आलेलं आहे की मुंबई, पुणे, नागपूर इथल्या ज्या हाय राईज बिल्डिंग्ज आहेत किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यातल्या मतदारांसाठी त्या बिल्डिंगमध्येच तळमजल्यावरती किंवा त्या सोसायटीमध्येच म्हणजे ॲट द डोअर स्टेप आपण मतदान केंद्र उभारण्याची परवानगी दिलेली आहे आणि अशी संपूर्ण महाराष्ट्रात आपण 1185 नवीन मतदान केंद्र या सोसायट्यांच्या जागेमध्ये उभारलेली आहेत. म्हणजे त्या टॉवरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तळमजल्यावरती येऊन मतदानाचा हक्क बजावता येईल. त्याचबरोबर यावेळचं जे मतदानाचा दिवस आहे तो आपल्याला कल्पना आहे की तो सुट्टीला जोडून आलेला नाही. त्यामुळे ती जी एक भावना अर्बन एरियाजमध्ये दिसली मागच्या वेळेस की सुट्टीला जोडून मतदानाचा दिवस आला, मतदानासाठी सुट्टी आली की ती सुट्टी मतदानासाठी न वापरता पिकनिकसाठी वापरायची असं बरेच लोक करत होते. तर यावेळेस मला वाटतं तोही प्रकार कमी होईल आणि यामुळे नक्कीच मतदान वाढेल आणि अर्बन एरियाजमध्ये चांगलं पर्सेंटेज बघायला मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. सर, दुसरीकडे जसं आपण बघतोय की तुम्ही शहरी भागातले हे चॅलेंजेस सांगितले, ग्रामीण भागामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनाच वेगळे चॅलेंजेस आहेत. जसं सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये जर आपण बघितलं, गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना तिकडे जाऊन जे मतदानाची जी प्रक्रिया आहे ती एक चॅलेंजिंग आहे. तर यावेळेला काही असं वेगळं आहे का? यामध्ये काही
प्रक्रियेमध्ये काही वेगळेपणा आहे का? प्रक्रियेमध्ये वेगळेपणा आणण्याचा काही प्रश्नच उद्भवला नाही. त्याचं कारण खरं सांगायचं तर चॅलेंजेस प्रत्येक निवडणुकीगणिक कमी कमी होत आहेत. म्हणजे काही भौगोलिक आव्हानं होती किंवा काही पोहोचण्याबाबत. आता उदाहरणार्थ गडचिरोलीमधली काही मतदान केंद्रं अशी आहेत की तिथे पायी जाणंसुद्धा अवघड जातं आणि म्हणून तिथे आम्हाला हेलिकॉप्टरद्वारे आमची मतदान पथकं पोहोचवावी लागतात. त्याच्यासाठी मतदानाच्या आधी 3 दिवस सगळं मटेरियल घेऊन, मतदान साहित्य घेऊन चॉपरद्वारे आम्ही तिथे पोहोचवतो. त्यासाठीची सगळी अरेंजमेंट झालेली आहे आणि मी जसं म्हणतो आहे की प्रत्येक निवडणुकी गणिक ही आव्हानं कमी होत आहेत. कारण याच्या आधीच्या निवडणुकीत अशा मतदान केंद्रांची संख्या जी होती ती आता कमी झाली, कारण मधल्या काळात काही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळे ही आव्हानं जी आहेत ती आम्ही दूर करू शकतो आहोत. आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे की काय अडचणी येतील, काय आव्हानं येतील याचा आधीच विचार करून त्यावरती मात कशी करायची. उदाहरणार्थ अनेक मतदान केंद्रांवरती दुर्गम भागामध्ये पायी जावं लागतं. पायी जाताना वाहन नसताना त्या मतदान पथकाकडे आमचं वोटिंग मशीन असतं, EVM असतं. मग हे EVM ठेवण्यासाठी एक विशेष प्रकारची बॅग आम्ही तयार केली आणि गेल्या निवडणुकीपासून ती बॅग आम्ही वापरतो आहोत. ते बॅगमध्ये ते मशीन ठेवलं की ते खांद्याला लावून चालणं सुलभ होतं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आम्ही छोट्या छोट्या करत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातली जी आव्हानं आहेत त्याला तोंड द्यायला आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. सर, आत्ता तुम्ही म्हणालात की निवडणुकी गणिक आव्हानं कमी होत गेली आहेत. तसंच मतदारांमधला जो जेंडर रेशिओ आहे तो सुद्धा कमी होत गेला आहे का? जेंडर रेशिओ कमी होण्याचं प्रमाण किती आहे? महिला मतदारांची किंवा ट्रान्सजेंडर वोटर्सची ही संख्या किती वाढली आहे आत्ताच्या या निवडणुकीचा काय डेटा आहे? जेंडरच्या बाबतीत आपल्या राज्याने खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. एक 10 वर्षापूर्वी आपला जेंडर रेशो 914 होता. म्हणजे 1000 पुरुषांमागे 914 महिला मतदार होत्या. तो जेंडर रेशो यावेळच्या मतदार यादीमध्ये 936पर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये खूप चांगली वाढ झालेली आहे आणि मला असं वाटतं की प्रागतिक आणि पुरोगामी महाराष्ट्राला शोभेशी आणि साजेशी अशी ही गोष्ट आहे. थर्ड जेंडरच्या बाबतीत गेल्या 2-4 वर्षामध्ये खूप विशेष प्रयत्न अगदी जाणीवपूर्वक करण्यात आले. थर्ड जेंडर्सचं जे काही रजिस्ट्रेशन आहे वोटर लिस्टमध्ये ते करून घेण्यात आलेलं आहे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यातलं पोलिंग पर्सेंटेजसुद्धा चांगलं आहे. अनेक थर्ड जेंडर वोटर्सनी मतदान केलेलं आहे आणि मेनस्ट्रीममध्ये सामील होण्याच्या अनेक मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. असा जो एक सोशल अँगल थर्ड जेंडरच्या बाबतीत असेल किंवा इतर काही घटकांच्या बाबतीत असेल तो आम्हाला बघायला मिळतो आहे. म्हणजे रांगेमध्ये उभा राहिलेला थर्ड जेंडर वोटर हा इतरांच्या प्रमाणे उभं राहून मतदान करतो आहे. हा मानसिकदृष्ट्या इतरांसाठी सुद्धा आणि त्याच्यासाठी सुद्धा हा समतेच्या बाजूनं जाणारा प्रवास आहे असं मला दिसतं आहे. आणि म्हणून थर्ड जेंडर वोटरचं रजिस्ट्रेशन आणि त्यांनी वोटिंग करणं याकडे आयोगाने विशेष लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वीसुद्धा झालेलो आहोत. फर्स्ट टाईम वोटर्सचा उत्साह यावेळेला कसा आहे? फर्स्ट टाईम वोटर्सचं काय विचारावं. आपण पहिल्यांदा मतदान करणार या कल्पनेमुळे त्यांच्या हातात जेव्हा आम्ही पाठवलेलं मतदान ओळखपत्र पडलं, कारण आम्ही ही काळजी घेतली की प्रत्येक रजिस्ट्रेशन झालेल्या वोटरला मतदान ओळखपत्र घरी मिळालं पाहिजे निवडणुकीच्या आधीच आणि आता बहुतेक जणांना ओळखपत्र मिळालेली आहेत. त्यामुळे आपण या भारतीय लोकशाहीमध्ये आता काहीतरी महत्त्वाचं करणार आहोत. या उत्साहामुळे वोटर्सचा रजिस्ट्रेशन पुरता उत्साह नाही तर तो व्होटिंगपर्यंत आलेला आम्हाला दिसतो आहोत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बूथ्सवरती तरुणी ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घेत आहे आणि उत्साहाने सांगतायत की आम्ही मतदान करणार आहोत, यावरून मला असं दिसतं की या निवडणुकीत नवतरुणांचा नवमतदार म्हणून फार मोठा वाटा असणार आहे आणि आपल्या लोकशाहीच्या वाटचालीसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न विचारते. एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा लोकसभेमध्ये आला होता की मतदार याद्यांमधून काही विशिष्ट धर्माची किंवा विशिष्ट जातींच्या एक गठ्ठा नावं ही गायब केली जात आहेत. हा आरोप वारंवार वेगवेगळ्या
पक्षाच्या उमेदवारांकडून किंवा सत्ताधारी विरोधी पक्षाकडून हा करण्यात आला होता. हे शक्य आहे का अशी नावं गायब करणं? आणि योगायोगाने त्याच वेळेला काही मतदार आपली नावं मतदार यादीमध्ये शोधत होते. तर असं करणं शक्य आहे का? किंवा ही नावं अचानक गायब होणं शक्य आहे का? याबद्दल तुम्ही मतदारांना काय सांगाल? हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, कारण याच्यासाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवून दिलेली आहे, त्याचं अतिशय काटेकोरपणे पालन हे सर्व ठिकाणी होत असतं. आपण आत्ता जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल काही न्यायालयीन प्रकरणंसुद्धा गेल्या 15 दिवसामध्ये झाली आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की न्यायालयाने याबाबतीत कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जी काही कामगिरी केलेली आहे आमच्या इलेक्शन ऑफिसर्सनी ती उचलून धरलेली आहे. या बाबतीत मला असं वाटतं की प्रत्येक व्होटरने अशा प्रकारच्या कुठल्या सांगोवांगीवरती विश्वास न ठेवता आपलं स्वतःचं नाव इलेक्शनच्या आधीच व्होटिंग बूथ आपला कुठला आहे, आपलं नाव कोणत्या क्रमांकावरती आहे हे ऑनलाईन चेक करावं. व्होटर्स ॲप म्हणून जे ॲप आहे, जे ॲप स्टोअरवरती पण उपलब्ध आहे, ECIच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, तिथं बघायला पाहिजे. म्हणजे असं जे वोटर्स म्हणतात ना की मी गेलो मतदान केंद्रावर आणि तिथे माझं नावच नव्हतं, तर मतदानाच्या दिवशी जागरूक होण्यापेक्षा थोडंसं आधी जागरूक होऊन आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रावरती आहे हे जर ऑनलाईन पाहिलं तर तुम्हाला गेल्यानंतर माझं नाव नाही असं होण्याची शक्यताच नाही आहे. याचा अर्थच हा की मतदान केंद्रावरती जाऊन माझं नाव नाही असं म्हणणारे लोक हे पुरेसा आधी चेक करत नाही, जे उपलब्ध आहे, जे अतिशय सोपं आहे. त्यामुळे मतदारांना माझी विनंती अशी राहील की आपण मतदानासाठी बाहेर पडण्याच्या आधी आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रावरती आहे, कुठल्या क्रमांकावरती आहे हे चेक करावं आणि जिथे नाव आहे त्याच मतदान केंद्रावरती जावं, म्हणजे माझं नाव इथे नाही असं म्हणण्याची वेळ येणार नाही. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.